चला लास्ट टाइम आपण मॅट्रासिस चॅप्टर मधल्या पहिल्या एक्सरसाइजला स्टार्ट केलं होतं आणि इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन्स काय असतात, त्याच्यावरचे ऑपरेशन्स काय असतात हे आपण बघत होतो, बरोबर ना. मग आता आपण पुढे पहिलं आणि दुसरं एक्झाम्पल झालं होतं, नंतर तिसरं आणि तिसरं झालं होतं, चौथं आणि पाचवं मी तुम्हाला करायला लावलं होतं, बरोबर ना. 4th नंबर आणि 5th नंबर एक्सरसाइज 2.1 मधला एक्सरसाइज, पहिली जी एक्सरसाइज होती त्याच्यातला आपल्याला सॉल्व्ह करायला लावलं होतं, बरोबर ना, चौथ्या आणि पाचव्या नंबरचं. ओके, आणि आपल्याला एक्झाम्पल्समध्ये सोल्युशन कसं काढायचं काय ते आपण व्यवस्थित विचार करू. ओके, मग चला मग आता 4th नंबरचं एक्झाम्पल जे मी तुम्हाला होमवर्कला दिलं होतं त्याच्यात काय होतं हे आपण फक्त एकदा ऑब्झर्व करू. ओके, नाव जर त्यांनी ए मॅट्रिक्स दिलेला आहे, ए मॅट्रिक्स आहे 1 2 -1 0 1 3. त्यांनी सांगितलंय ए मॅट्रिक्स वर अप्लाय करा 2 3 2. ओके, कॉलम ऑपरेशन दिलेलं त्यांनी. ओके, आणि बी मॅट्रिक्स दिलेला आहे, and so B matrix will be like a 1 0 2 2 4 5. आणि त्यांनी सांगितलंय की रो वर एक ऑपरेशन दिलंय -3 × R1, आणि त्यांनी सांगितलंय फाइंड द ऍडिशन ऑफ टू मॅट्रिक्स. फाइंड ऍडिशन ऑफ टू मॅट्रिसेस. त्या दोघं मॅट्रिसेसचे आपण ऍडिशन केली, दोघांचं ऑपरेशन अप्लाय केलं गेलं की त्यानंतर त्या दोघं मॅट्रिसेसची काय घ्यायची, ऍडिशन घ्यायची ऑफ दिस टू मॅट्रिक्स, न्यू मॅट्रिसेस. ओके, नाउ लेट आधी ए मॅट्रिक्स घ्या. ए मॅट्रिक्स दिला 1 2 -1 0 1 3. ओके, नाउ अप्लाय. कुठला कॉलम चेंज करायला लावलाय, कुठला कॉलम चेंज करायला लावलाय? माझा आवाज येतोय का सर्वांना? ओके, ठीक आहे. सेकंड कॉलम त्यांनी काय करायला लावलं, चेंज. मग मी लिहिताना कसं लिहेल, C2 चेंजेस टू 2 टाइम्स ऑफ C2. कसं चेंज करायला लावलंय, 2 टाइम्स ऑफ C2. दॅट्स व्हाय इज स्केलर मल्टिप्लिकेशन. ओके, स्केलर एखाद्या कॉन्स्टंटने सेकंड कॉलमला काय करायचं, मल्टिप्लाय. देअरफॉर A विल बी चेंजेस टू. कसा चेंज होणार आहे, कॉलम सेकंड कॉलम मधले एलिमेंट सांगा, सेकंड कॉलम मधले. आता मला सांगा फक्त सेकंड कॉलम मध्ये होत आहे C1. फर्स्ट कॉलम आणि थर्ड कॉलमचा काही संबंध आहे का? पहिल्या कॉलम मध्ये 1 0 आहे, तिसऱ्या कॉलम मध्ये -1 3 आहे, दुसऱ्यामध्ये 2 आणि 1 आहे. मग ऍज इट इज ठेवा, पहिला आणि तिसरा -1 3. फक्त बदलेल कोण, सेकंड कॉलम. मग 2 × 2 किती होईल, 4. 2 × 1 2. याला इक्वेशन फर्स्ट म्हणू. ओके, ऑल्सो सेकंड मॅट्रिक्स जो दिलाय बी मॅट्रिक्स, तो बी मॅट्रिक्स घ्या. बी मॅट्रिक्स काय दिलाय, 1 0 2 2 4 5. आणि त्यांनी काय करायला लावलंय, अप्लाइंग. कोणता रो बदलायला लावलाय, R1 फर्स्ट रो, बरोबर आहे. किती रोज आहेत बरे या मॅट्रिक्स मध्ये, किती रोज आहेत, 2 रोज आहेत, बरोबर ना. फर्स्ट रो मध्ये एलिमेंट 1 0 2, सेकंड रो मध्ये एलिमेंट 2 4 5. ओके, मग बदलायचा कुठला आहे, R1. मग R2 चा काही संबंध नाही, बरोबर. मग चला, मग R1 ला कितीने मल्टिप्लाय करायचं आहे, मग करा. 1 × -3 will be -3. 0 × -3 2 × -3 -6. याला इक्वेशन सेकंड. आता त्यांनी काय सांगितलंय की आधी हे ऑपरेशन अप्लाय करून घ्या आणि मग त्यानंतर दोघांची काय करायची, ऍडिशन. मग आपण असं करू, ऍड फर्स्ट अँड सेकंड. ऍड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. therefore A plus B equals to A matrix. that's A plus B. we have to changing matrices. मग चला A plus B equals to काय बघा, 1 4 -1. A plus B नाही म्हणता येणार ना त्यांना, डायरेक्टली ऍडिशन घ्या. A plus B नाही ना, आपले हे चेंज केलेली मॅट्रिसेस आहे, A plus B नाही म्हणता येणार. मग आपण डायरेक्ट मॅट्रिसेसची ऍडिशन घ्या, फर्स्ट आणि 2. 1 4 -1 0 2 3 प्लस -3 0 -6 2 4 5. आता मॅट्रिसेसची ऍडिशन आपल्याला चांगली माहिती आहे, कशी करतो बरं मॅट्रिसेसची ऍडिशन.
दोन मॅट्रासिसची ऍडिशन कशी करतो. ओके, आपण ऍडिशन कशी करत असतो या मॅट्रासिसची. दोन मॅट्रासिसची ऍडिशन कशी करत असतो. जस्ट यू हॅव टू टेक ॲज फर्स्ट पोझिशन टू फर्स्ट पोझिशन, सेकंड पोझिशन टू सेकंड पोझिशन. म्हणजे जी ऑर्डर होती त्या मॅट्रासिसची ती ऑर्डर तर सेम पाहिजे. दोन मॅट्रासिसची ऍडिशन करताना दोघांची ऑर्डर सेम लागते, त्याच्याशिवाय ऍडिशन होत नाही. याची पण ऑर्डर काय 2x3 आहे, याची पण ऑर्डर 2x3 आहे. मग आपण ऍडिशन करताना कॉम्पोनंट टू कॉम्पोनंट म्हणजे जस्ट पोझिशन वाईज 1-1 1-1 मध्ये ऍड होईल, 1-2 1-2 मध्ये ऍड होईल, 1-3 1-3 मध्ये ऍड होईल, 1-1 1-1 मध्ये, 1-2 1-2 मध्ये, 1-3 1-3 मध्ये, 2-1 2-1 मध्ये, 2 ओके. आता येतोय का व्यवस्थित. ओके, कॉम्पोनंट वाईज ऍडिशन करा. मग 1 - 3 सांगा. 1 - 3 -2 4 4 + 0. आपण ऍडिशन कशी करतो दोन मॅट्रासिसची. त्यांची ऑर्डर आपल्याला महत्वाची असते कारण दोघांची ऑर्डर सेम पाहिजे असते. आणि ऍडिशन करत असताना आपण त्याची पोझिशन वाईज त्यांची इलेमेंटची काय करत असतो, ऍडिशन करत असतो. म्हणून मी काय केलं 1 - 3 काय असतो -2 असतो. 4 + 0 इथे प्लस आहे ना, 4 + 0 4 1 + -6 म्हणजे 1 - 6 किती आहे ना -7. नंतर 0 + 2 2, then 2 + 4 is 6, then 3 + 5 is 8. That's why the resultant matrix असेल. ओके, हा माझा फायनल रिझल्टंट मॅट्रिक्स असेल. म्हणून लक्षात घ्या की आपण ज्या वेळेला ऍडिशन करत असतो, ऍडिशन करत असताना आपण या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे की जर दोन मॅट्रिक्स त्यांनी जे विचारले ते आपल्याला ऑलरेडी आणतात. आणि हे लक्षात घ्या की याच्या अगोदर आपण मॅट्रिक्स मधले चॅप्टर डिटर्मिनंट चॅप्टर मध्ये 11th मध्ये आपण अशा पद्धतीने काहीतरी केलंय. ऍडिशन करणं किंवा सबट्रॅक्शन घेणं, मल्टिप्लिकेशन घेणं, हे सर्व काही आपण पार्ट घेतले. त्यामुळे सर्वांना हा पार्ट व्यवस्थित जमायला पाहिजे. येतंय सर्वांच्या लक्षात. ठीक आहे. सर 5व्या नंबरचं एक्झाम्पल काय बघू. 5th नंबर एक्झाम्पल. पाचवा एक्झाम्पल. त्याच्यामध्ये थोडं ऑपरेशन त्यांनी सांगितलेलं आहे. अगोदर एकच मॅट्रिक्स दिलाय आणि एकाच मॅट्रिक्सवर त्यांनी काय करायला लावलंय, ऑपरेशन करायला लावलंय. दोन ऑपरेशन सांगितलेले आहेत. ओके, मग आपण पाचवेचं मी डायरेक्ट सोल्युशन लिहितोय. बघा, लेट ए मॅट्रिक्स त्यांनी दिलेला आहे 3x3 मध्ये. 1 - 1 3, नंतर 2 1 0 आणि 3 3 1. 3x3 चा मॅट्रिक्स दिलाय, 3 रो 3 कॉलम्स. ओके, त्यांनी पहिल्यांदा पहिलं जे ऑपरेशन त्यांनी अप्लाय करायला लावलंय ते R3 वर अप्लाय करायला लावलंय, रो वर अप्लाय करायला लावलंय. नाउ लेट अप्लाइंग R3 चेंजेस टू. काय चेंज करायला लावलं R3 मध्ये, 3 टाइम्स ऑफ R3. ओके, चला मग अप्लाय करून सांगा ए मॅट्रिक्सला. ओके, मला सांगा R1 आणि R2 चा काही संबंध आहे का. R1 आणि R2 चा काही संबंध, बरोबर ना. मग आपण डायरेक्टली आपण अप्लाय करा. R1 आणि R2 ला ऍज इट इज ठेवा. 1 - 1 3, 2 1 0. आता R3 ला चेंज करा. 3 × 3, 3 × 3 अगेन 9 आणि 3, बरोबर. ओके, आता त्यांनी पुढचं जे ऑपरेशन करायला लावलंय ते कशावर करायला लावलंय, कशावर सांगितलंय, थर्ड कॉलमवर सांगितलेलं आहे, बरोबर ना. थर्ड कॉलम. आता थर्ड कॉलम, आता कितवा कॉलम चेंज करायला लावला त्यांनी बघा. नाउ युजिंग द ऑपरेशन युजिंग अ सेकंड नंबर कॉलम वी हॅव टू चेंज. अप्लाइंग C3 changes to C3 plus 2 times of C2. आता मी हे कुठे घेतलं बरं, C3 changes to जो इथे असतो ना तो चेंज करत असतो. ओके, जो इथे
ऑपरेशन मध्ये ऑलवेज लक्षात ठेवा कोणाला बदलतोय हा हा ठरवत असतो. ओके, मी कोणाला बदलतोय, C3 ला चेंज करतोय, बरोबर ना. मग C3 चेंजेस टू 2 टाइम्स ऑफ C2. मग आता अप्लाय करा त्याच्यावर ए मॅट्रिक्स. आता लक्षात घ्या फक्त आपण C2 चा वापर करतोय, C2 ला बदलतोय का आपण C2 ला बदलतोय का, आपण कोणाला बदलतोय, C3 ला बदलतोय. मग C1 आणि C2 चा याच्यात रोल नाहीये. आता ऍक्च्युली बघायला गेलं तर C1 ऍज इट इज आहे 1 2 9, तो इंडिपेंडंट आहे, त्याचा काही एक संबंध नाही. पण C2 चा वापर करतोय म्हणून तो डिपेंडंट आला. C2 चा याला चेंज करण्यासाठी वापर करतोय म्हणून C2 हा काय आला माझा, डिपेंडंट आला. कोणासाठी, C3 साठी. -1 1 9. आता चला C3 प्लस 2 टाइम्स ऑफ C2, C3 प्लस 2 टाइम्स ऑफ C2. ओके, चला सांगा बरं आता C3 आणि C2 कॉलम वाईज बघा. हा C3 चे एलिमेंट आहेत, हे C2 चे एलिमेंट आहेत. C3 C2 C3 C2 C3 C2 करस्पॉन्डिंग एलिमेंट्स प्रत्येक ऑपरेशन मध्ये घ्यायचे. मग C3 प्लस 2 टाइम्स ऑफ C2. C3 काय 3, ओके, प्लस 2 इंटू C2 काय त्या ठिकाणी -1 इंटू -1. मग ऑपरेशन सॉल्व करा. 3 प्लस जस्ट 3 minus 2 equals to 1. बरोबर आहे का. ओके, लास्ट वन इज इक्वल्स टू 1. तो एलिमेंट झाला 1. त्याच्यात दुसऱ्या पुढच्या. ओके, C3 काय 0 प्लस 2 इंटू त्या ठिकाणी C2 काय 1. मग इक्वल टू काय ना 2. लास्ट वन इज 2. बरोबर. नंतर C3 काय इथे प्लस 2 इंटू त्या ठिकाणी C2 9. किती येणार 3 प्लस 18 इक्वल्स टू 21. लास्ट वन इज इक्वल्स टू 21. बस झालंय. त्यांनी हे दोन ऑपरेशन अप्लाय करायला लावले, ते माझे ऑपरेशन अप्लाय झाले. लास्ट वन इज क्लिअर फॉर अस. कळतंय मी काय घेतोय. एक्झाम्पल बेसिस ऑब्झर्व करा, कारण याच्यामध्ये आपण काय अप्लाय करतोय ते आपल्याला कळायला पाहिजे. ओके, नंतर 5 जे 6व्या नंबरचं एक्झाम्पल दिलं ना ते याच्यावरच काहीतरी दिलंय. एक्झाम्पल हेच दिलेलं आहे आणि त्यांनी फक्त आदला बदल करून दिली. म्हणजे हे ऑपरेशन एक लक्षात घ्या, ऑर्डर सुद्धा महत्वाची असते. कोणतं ऑपरेशन कधी वापरायचं, नाही तर मग कोणतं ऑपरेशन कुठे वापरलं तर चालत नाही, त्याला सिस्टीम लागते. ओके, एकामागून एक पर्टिक्युलर ऑपरेशन झाले पाहिजे. मग त्यांनी काय केलं, हे दोघं आदला बदल करून दिलं. दोघं पण काय केलं, आदला बदल. म्हणजे R3 वरचं ऑपरेशन नंतर केलं आणि C3चं ऑपरेशन अगोदर केलं. मॅट्रासिस तोच ठेवला. परत एकदा तोच मॅट्रासिस आपण त्याच मॅट्रासिसवर आधी हे ऑपरेशन अप्लाय करू आणि मग नंतर, आणि मग त्यांनी ऑब्झर्व करायला लावलं की काय दिसतं तुम्हाला. ओके, मग आपण अप्लाय केलं. अप्लाइंग C3 चेंजेस टू C3 प्लस 2 टाइम्स ऑफ C2. म्हणजे आधी या मॅट्रासिसवर C3 ला चेंज करून घ्या. चला सांगा बरं आधी. ए मॅट्रिक्सवर अप्लाय केल्यानंतर A will be changes to C1 C2 as it is 1 2 3 -1 1 3. चला ऑपरेशन अप्लाय करून सांगा पटापट. C3 प्लस 2 टाइम्स ऑफ C2. C3 काय 3 प्लस 2 इंटू C2 काय त्या ठिकाणी -1. मग किती आला इथे 3 minus 2 is 1. That's one is 1. ओके, नंतर पुढे C3 काय इथे 0. नंतर इथे C2 काय म्हणजे 2 into 1. फायनल आन्सर काय येणार, बरोबर ना. That's one is equals to 2. नंतर C3 काय आणि C2 काय, That's one is 7. बरोबर ना. That's one is 7. नंतर पुढचं ऑपरेशन आपल्याला हे अप्लाय करायचं आहे. अप्लाइंग R3 चेंजेस टू 3 टाइम्स ऑफ R3. चला मग R3 ला चेंज करा. A will be changes. ओके, 1 -1 1 2 1 2. R1 आणि R2 दोघांचा काही संबंध नाही. ओके, मग R3 ला 3 ने मल्टिप्लाय करा. फक्त करा बरं. 3 into 3 3 into 3 again 9. 7 into 3
21. बघा बरं, हे 5व्या नंबरचं एक्झाम्पल आहे, हे 6व्या नंबरचं एक्झाम्पल आहे. त्यांनी आधी ऑपरेशन अप्लाय करून आणि मग विचारलंय की जे फायनल आन्सर काय आहे ते तुमचं. हे काय होतं, जे 5व्या आणि 6व्या नंबरच्या एक्झाम्पल मध्ये त्यांनी फायनल आन्सर काढून त्यांनी काय करायला लावलं होतं, ऑब्झर्व करायला लावलं होतं. ओके, नाव आता पुढे, आता पुढचे मॅट्रिसेस हे तर झाले आपले रो ऑपरेशन, कॉलम ऑपरेशन कसे अप्लाय करायचे, काय रिझल्ट मिळतो हे आपण ते ठरवत होतो. पण आता पुढचे काही एक्झाम्पल असेल ना, ते सगळ्यात महत्वाचे, ते जर सगळ्यात अप्लाय करता आले तर समजून घ्यायचं की आपलं हे चॅप्टर इझी एकदम इझी होऊन जाईल. ओके, जर तुम्हाला हे अप्लाय करता आलं तर. ओके, म्हणून लक्षात घ्या की आपण एकदा जर याच्यावर कॉन्सन्ट्रेट केलं तर आपल्याला पुढे याच्याशी रिलेटेड प्रॉब्लेम येणार नाही. ओके, नाव पुढे त्यांनी एक मॅट्रिसेस दिलाय आणि सांगितलंय की कन्वर्ट अ गिवन मॅट्रिक्स. ओके, 7 नंबरचं एक्झाम्पल आहे. कन्वर्ट गिवन मॅट्रिक्स, दिलेला मॅट्रिक्स 1 2 3 4 2 क्रॉस 2 चा इंटू अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. into upper triangular matrix. Okay, using suitable row operation. चला मला सांगा इथे काय करायला लावलं त्यांनी. दिलेला मॅट्रिक्स कशात कन्वर्ट करायला लावलाय, हा जो दिलेला मॅट्रिक्स आहे कशात कन्वर्ट करायला लावलाय, अप्पर ट्रायंगुलर मध्ये. ऑब्विसली अप्पर ट्रायंगुलर म्हटलं तर डायगोनलच्या खालचे एलिमेंट काय असतील, 0 असेल, बरोबर ना. मग आपलं टार्गेट काय असायला पाहिजे, डायगोनलच्या खालचे एलिमेंट काय करायचे, 0 करायचे, बरोबर ना. मी कन्सिडर करतो हा जो दिलेला मॅट्रिक्स आहे तो काय 2 3 4 ए मॅट्रिक्स अजून गिवन मॅट्रिक्स. ओके, मग चला आता मला काय टार्गेट आहे की या डायगोनलच्या खालचे एलिमेंट म्हणजे हा जो एलिमेंट आहे तो काय करायचा आहे, 0 करायचा आहे. पण त्यांनी कशानुसार सांगितलंय, युझिंग सुटेबल रो ऑपरेशन. आता त्यांनी जर रो ऑपरेशन सांगितलं तर रो ऑपरेशन आज अप्लाय करायचं, मध्येच लगेच कॉलम ऑपरेशन नाही येणार किंवा मध्येच कुठे कॉलम रो ऑपरेशन नाही येणार. फक्त त्यांनी रो सांगितलंय रोज अप्लाय करावं लागेल, त्याच्या व्यतिरिक्त कॉलम येणार नाही. ओके, मग चला आता मला सांगा, ज्या वेळेला सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी असते की जर एखाद्या दुसऱ्या रो मधला जर एलिमेंट 1 असेल तर त्याचा वापर करून आपल्याला काय करता येतं, पहिल्या मॅट्रिसेस मध्ये आपल्याला ऑपरेशन दुसऱ्या रो मधल्या एलिमेंटला काय करता येतं, 0 करता येतं. मला सांगा कोणाला चेंज करायचंय, कोणत्या रोला बदलतोय. ओके, जर मी R2 मधून मला सांगा ह्यात 1 आहे, इथे कोण आहे, 1 आहे, बरोबर ना. जर याचा वापर केला ह्या 1 ला, आता मला सांगा ह्या दोघांची ऍडिशन करायची मला, या दोघांची ऍडिशन, मग या 1 ला कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे समेशन त्यांची काय येईल, 0. त्यांची समेशन मला काय पाहिजे, 0. याला कितीने मल्टिप्लाय करू, याला 0 ने मल्टिप्लाय, 0 सोडून कोणताही करावं लागेल, याच्या जास्त चालत नाही, 0 येणार नाही. या 1 ला R1 चा वापर करून मला R2 चा इथला एलिमेंट काय करायचा आहे, 0. इथे 1 आहे तर 1 ला अशा व्हॅल्यूने मल्टिप्लाय करा की यांच्या दोघांची ऍडिशन इक्वल टू 0 मिळेल. -3 ने कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, -3 ने. कशाला, R1 ला. R1 ला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, -3 ने. मग बघा बरं याच्यात पुट करून बघा. R2 काय, R2 काय 3 -3 इंटू त्याच ठिकाणी R1 काय 1 आहे, इक्वल टू काय आहे, बरोबर ना. मला 0च पाहिजे होता ना. लक्षात घ्या मी बदलतो कोणाला आहे, फक्त R2 ला बदलतोय. मग
R1चा याच्यामध्ये फक्त वापर करावा लागेल. R1 ला चेंज नाही करणार मी, R1चा फक्त वापर करेल. R1 ला अशा व्हॅल्यूने मल्टिप्लाय करून दुसऱ्या रो मध्ये, म्हणजे मी R1 ला -3 ने मल्टिप्लाय करून R2 मध्ये ऍड केलं की इक्वल टू मला 0 मिळतोय ना. मग मी काय करेल, ह्या ऑपरेशनचा वापर करेल. हे ऑपरेशन तयार करता आले पाहिजेत. नाव मग आता व्यवस्थित बघा, 1 2 0. आता हा चेंज करायचा राहिला अजून. ओके, R2 काय 4 आणि त्याच्यातला प्रत्येक एलिमेंट बदलेल. 4 - 3 × 2. त्या ठिकाणी R1 काय, लक्षात घ्या आपण रेग्युलर जे ऑपरेशन करतोय तेच मी इथे करतोय, फक्त आपण ऑपरेशन तयार करायचंय. त्यांनी जे दिलेले होते त्याच्याऐवजी आपण इथे तयार करायचं आणि त्याला 0 करायचं आहे. आता मला सांगा इथे R2 काय होता 4. ओके, 3 × R1 त्या ठिकाणी काय होता 2. किती येणार आहे 4 - 6 किती येणार आहे -2. बरोबर आहे का. मग आता मला सांगा की इथे हा 0 झाला. The given matrix is an upper triangular matrix. बर, अजून एक मॅट्रिक्स देतो, तुम्ही मला सांगा की ऑपरेशन काय असेल. सांगा ऑपरेशन काय असेल, तुम्ही तोंडी सांगू शकता. काय असेल ऑपरेशन. R2 - हा 6 आहे. 6 × R1. बरोबर. नाव परत एक मॅट्रिक्स देतो, सांगा बरं. बरोबर. R2 प्लस R1 ना, फक्त ऍडिशन करा ना दोघांची, डायरेक्ट 0 होतो ना. ओके, मल्टिप्लाय करण्याची गरज पडत नाही. बरोबर. नाव सांगा बरं. सेवन R1. बरोबर. सांगा पटकन ऑपरेशन सांगा पटापट. R2 - 5 R1. नक्की का. झिरो नाही होणार ना. मग कसं काय केलं. ओके, मी इथे थोडा चेंज करून देतो. इथे मी -4 घेतो. ओके, हा. मग आता तुम्हाला 1 होता म्हणून तो सोपं होता ऑपरेशन. आता सांगा R2 - R1. परत एकदा मग बरं. दोघांची ऍडिशन इक्वल टू 0 आली पाहिजे. मग R1 ला कितीने मल्टिप्लाय करणार. +2 ने. कितीने +2 × R1. कळतंय का. परत अजून एक मॅट्रिक्स सांगा. सांगा पटकन. R2 प्लस नाही येणार ना, ऑब्विसली मायनस यायला पाहिजे. हा हा, बरोबर. ओके, अजून चल सांगा पटकन आता. नक्की R2 + 2 × R1. बघा आता समजतंय का आता हे ऑपरेशन्स. कळतायत सर्वांना. ओके, आणि चेंज करताना पूर्ण रो चेंज करावा लागेल. काय सांगतोय, रो चेंज करताना पूर्ण रो चेंज करावा लागेल. जसा मी हा 3 4 च्या ऐवजी इथे कोणाला 0 -2 आला. बरोबर ना. पूर्ण कोणाला चेंज करायचे तुम्हाला, रोला. पूर्ण रोला बदलता आलं पाहिजे. समजतंय हे.
कोणाला काही डाऊट आहे का याच्यात अजून? ओके, मग आता 7 मधलं हे पहिलं एक्झाम्पल समजा, आणि हे जेवढे पण आहेत ना हे तेवढे पण तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत होमवर्कसाठी. म्हणजे आता हे दिले तेवढे 6 एक्झाम्पल, हे 6च्या 6 तुम्हाला कशासाठी घ्यायचे? होमवर्कसाठी घ्यायचे. सर्वांना हे होमवर्कचे एक्झाम्पल मला फायनल आन्सर सर्वांचं मॅच केलेलं पाहिजे, सर्वांचं आन्सर सारखे आले पाहिजेत. ओके, फायनल शेवटचे कॉलम माझे प्रत्येकाचे चेंज झालेले पाहिजेत. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिसेस मध्ये हे सर्व मॅट्रिसेस कशात कन्वर्ट करायचे? अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिसेस मध्ये. परत एकदा सांगतोय, हे सर्व मी ऑपरेशन तुम्हाला ऑलरेडी लिहून दिलेले आहे. ओके, त्यामुळे प्रत्येकाला हे 6च्या 6 एक्झाम्पल यायलाच पाहिजे. आलं लक्षात? ओके, कळतंय सगळ्यांना काय घेतो आपण? ओके, चल मग आता हे झालं. आता पुढचं जे एक्झाम्पल आहे पुढचं सुद्धा असंच काहीतरी आहे, पण याच्यामध्ये एक नाही इलेमेंट बदलायचा. इथे आपण किती इलेमेंट बदलले? जास्तीत जास्त 2 इलेमेंट बदलले गेले. ओके, इथे एकच झाला. पुढचं एक्झाम्पल, आता आपण ह्या मॅट्रिसेस मध्ये फक्त एक इलेमेंट बदलत होतो की ज्याला मॅट्रिसेस कन्वर्ट होतोय अप्पर ट्रायंग्युलर मध्ये. पण आता पुढे असा एक मॅट्रिसेस आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला मॅट्रिसेस म्हणजे जो आपला मॅट्रिक्स आहे त्या मॅट्रिक्सला आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे. कशात कन्वर्ट करायचं आहे? आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये. ओके, 1 नंबरचं एक्झाम्पल घेतो. नाउ कन्वर्ट द गिवन मॅट्रिक्स as there is a matrix 1 2 3 4 into identity matrix. Using suitable row transformation. हाच महत्वाचा भाग आहे. बाकीच्या नाही ब्लर दिसतंय का? मध्ये जो दिलेला मॅट्रिक्स आहे त्याला कन्वर्ट करायचं आहे आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये. ओके, नाउ युजिंग सुटेबल रो ट्रान्सफॉर्मेशन. पूर्ण एक लक्षात घ्या, एखाद्या मॅट्रिक्सला आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करणं, बरोबर? आयडेंटिटी मॅट्रिक्स कसा असतो बरं? 1 0 0 1, बरोबर ना? 1 0 0 1 म्हणजे त्याच्यातले इलेमेंट आपल्याला ह्या फॉर्मॅट मध्ये आणायचे असतात. म्हणजे हे जे इलेमेंट आहेत सर्वच्या सर्व तेवढे इलेमेंट आपल्याला या फॉर्मॅट मध्ये आणावे लागतील, ह्या आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये आणावे लागतील. ओके, आता जर आपण बघितलं जो दिलेला मॅट्रिक्स आहे ए मॅट्रिक्स असा अजून करू आपण. 1 2 3 4 हा गिवन मॅट्रिक्स आहे. आता मला सांगा याच्यात किती इलेमेंट तुम्हाला बदलायचे? किती इलेमेंट तुम्हाला बदलायचे? 3 इलेमेंट, बरोबर? हा ऑलरेडी 1 आहे, बरोबर ना? मग फक्त 3 इलेमेंट मला बदलायचे. मग आपल्याला तेवढे ऑपरेशन अप्लाय करावे लागतील. लक्षात घ्या, जेवढे इलेमेंट मला बदलायचे असतील तेवढे इलेमेंटसाठी आपल्याला ऑपरेशन्स घ्यावे लागतील. ते ऑटोमॅटिकली जनरेट होतात. ते ऑटोमॅटिकली काय होतात? जनरेट होतात. म्हणून लक्षात घ्या, आता जसं आपण एका मागून एक ज्या पद्धतीने आपण अप्लाय करणार, लक्षात असू द्या, आधी हा जो इलेमेंट आहे ह्या पोझिशन मधला इलेमेंट आता ऑलरेडी 1 आहे तिथे, मग त्याचा वापर करा. कारण त्याचा वापर करून आपल्याला काय करता येईल? आता मागचे जे एक्झाम्पल झाले याचा वापर करून याला काय करता येईल? मला 0 करता येईल, कारण मला 0च पाहिजे ना. इथे जर 1 आहे तर मला इथे कोण पाहिजे? 0. मग याचा वापर करून मी याला 0 करू शकतो, बरोबर ना? मग सांगा पहिलं ऑपरेशन माझं तेच असेल मागचं जे आपण घेतलं होतं ते. अप्लाइंग R2 कोणाला बदलतोय? कोणत्या रोला बदलतोय? R2 मायनस 3R1, बरोबर? मग ए चेंज होऊन जाईल. मग चला सांगा कसं लिहा? हा 0. ओके, पूर्ण राहणार नाही इथे. R2 मधला प्रत्येक एलिमेंट बदलेल ना. हा, मग R2 कसा असेल? 4. R2 काय? 4 मायनस 3 इंटू त्याच्यासाठी R2 काय? R1 काय तिथे? 2. मग 4 मायनस 30 किती होईल? -2. बदलला. ओके, आता त्याच्यानंतर एका मागून एक करतोय मी.
कुठे कुठे नाही करत आहे, एका मागून एक केलं तर पटापट मिळतात. ओके, मग चला आता एक काम करा, काय करू शकणार मला तुम्ही सांगा, सांगा पटकन. इथे काय पाहिजे मला 1, मग काय करू, 1 पाहिजे ना. 1 एखाद्या एलिमेंटला तुम्ही 1 कसा करता, कोणाला बदलायचं आहे, +3 -2 किती होतो, असं ऍडिशन वगैरे त्याच्यामध्ये करतात नाही. तुम्हाला एक तर मल्टिप्लाय करता येईल, नाहीतर दुसऱ्या रोचा वापर करता येईल. त्याच्यामध्ये मी असं करून घेतलं असतं +3 + R2 असं करता येत नाही, किंवा आपण असं पण नाही म्हणू शकत 2 + R2 करून घेतला की होऊन जाईल. मग मला सांगा R3 जर इथे केलं तर हा बदलायला नको ना. अशा एलिमेंटला ऍड करा की हा एलिमेंट न बदलता दुसरा एलिमेंट जो असतो तो 1 व्हायला पाहिजे. मग त्याला सिंपल ऑप्शन आहे, म्हणजे जर 1 करायचं असेल ना तर त्या रोला त्याच नंबरने डिवाइड करा. सिंपल फॉर्म सांगतोय काय, जर एखादा रो मधला एलिमेंट मला जर 1 करायचा असेल तर त्या पूर्ण रोला त्याच नंबरने काय करायचं, डिवाइड करायचं, बरोबर ना. मग 2 डिवायडेड बाय -2 घेऊ. R2 ला बघा आता 0/-2 किती आहे, 0 येईल ना. मग पहिला एलिमेंट बदलला का इथला रो मधला, याला हात न लावता आपल्याला दुसरा एलिमेंट बदलायचा आहे. ओके, नाव मग बघा 1 2 0 -2/-2 1. मग चला आता सांगा पटकन मग शेवटचं ऑपरेशन. जसं आता लक्षात घ्या, जसं आपण याचा वापर केला आणि याला 0 केलं, तसंच याचा वापर करून याला 0 करता येतं. लक्षात घ्या, हा जर 0 आहे ना ऑलरेडी, त्यामुळे याचा वापर करून याला 0 करता येतं. सेम फॉर्मॅट, सेम जसं आपण वरच्या एलिमेंट म्हणजे इथे 1 होता ना, त्याचा वापर करून याला काय केलं, 0 केलं. त्याच पद्धतीने याचा वापर करून याला 0 करू शकतो आणि त्याच्या डिपेंडेंट ऑपरेशन घेऊ शकतो. R1 ला चेंज करायचंय मला, कोणाला, R1 ला. मग चला R1 ला चेंज करून सांगा मला पटकन. हा 2 × R2, 2 × R2, आपण R2 चा वापर करतोय ना, ह्या रोचा वापर करतोय ना. 1 याला 1 ला जर -2 ने मल्टिप्लाय करून याच्यामध्ये ऍड केलं तर, आणि इव्हन याला चेंज होत नाही, हे असे ऑपरेशन अप्लाय केल्याने याच्यामध्ये या दोघां एलिमेंट मध्ये फरक पडत नाही. वाटल्यास अप्लाय करून बघा, काही फरक पडत नाही. हा तर तसंच राहणार आहे, हा तर बदलेल का, नाही. बदलून आपला R1 चेंज करतोय आपण, R2 चा याच्यामध्ये रोल नाही राहणार. मग चला बघा बघा, R1 काय 1. ओके, -2 × R2 किती आहे, 0 किती आहे ना. काही फरक पडला, 1च राहिला ना इथे, बरोबर ना. मग याचा वापर करा, चला सांगा 2 -2 × 1 किती आहे ना, किती आहे ना. 2 - 2 किती होतो, 0. बघा बरं, आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट होतोय का. परत एकदा सांगतोय, परत ऑब्झर्व करा, परत समजून घ्या. एखाद्या मॅट्रिक्स मध्ये जर त्यांनी असा टाईपचा काहीतरी मॅट्रिक्स दिलेला असेल तर त्याच्यातले जेवढे एलिमेंट मला बदलायचे असतील तेवढे ऑपरेशन मला अप्लाय करावे लागतील. पहिलं ऑपरेशन, दुसरं ऑपरेशन, तिसरं ऑपरेशन. आता पुढच्या मेथड्स मध्ये जर आपण वेटेज जर बघितलं तर आपलं वेटेज ह्या ऑपरेशन्सला असतं. आपले ऑपरेशन चुकायला नको, जर चुकलं तर तुमचे मार्क्स कट होतात. तुम्हाला ह्या मॅट्रिक्सला मार्क्स नाही तुमचं. आता हे शेवटचं आन्सर तुमचं बरोबर आलंय, बरोबर ना. लक्षात घ्या, हे 3 ऑपरेशन जे आहेत ते 3 ऑपरेशन्सला तुम्हाला मार्क्स मिळतील आणि जे फायनल आन्सर असेल त्या फायनल आन्सरला तुमचे मार्क्स असतील. म्हणून लक्षात असू द्या की आपल्या याच्यामध्ये आपले जे ऑपरेशन्स असतात ते सर्वात महत्त्वाचे असतात. ओके नाव, आणि एखाद्या मॅट्रिक्सला आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला तिथे कोणते एलिमेंट आहेत, त्यांच्या करस्पॉन्डिंग कोणते एलिमेंट आहेत हे आपल्याला समजलं पाहिजे. आता इथे 1 होता म्हणून याला चेंज करायची गरज पडली नाही. जर 1 करायचं असेल तर त्या रोला आपण त्या नंबरने डिवाइड केलं असतं आणि मग कन्वर्ट केलं असतं. इथे 3 होता
मग आपण इथे R1 चा वापर करून याला काय केलं, 0 केलं. मग R1 चा वापर करून जरा 0 केल्यानंतर ह्या रो मध्ये इथे -2 आला, तिथे मला कोण पाहिजे होता, 1 पाहिजे होता. मग मी त्या रोला पूर्ण रोला -2 ने त्याच नंबरने डिवाइड करून टाकलं आणि जर डिवाइड केलं त्यावेळेला इथे 1 आला. आणि नंतर याचा वापर करून याला, नंतर याचा वापर करून याला 0 केला. म्हणून याचा वापर करून याला 0 केला. R1 मायनस कोणाला बदलला होता, फर्स्ट रोला बदलला होता. म्हणून मी फर्स्ट रोचा वापर केला आणि सेकंड रोचा वापर केला आणि फर्स्ट रोला बदलला. मी कन्वर्ट झाला माझा दिलेला आयडेंटिटी मॅट्रिक्स. बरं, आता याच्यात कोणाला काही डाऊट आहे का? आणि आजच अगोदरच्या मागचे जे 2 लेक्चर्स होते त्याच्यातलं एक लेक्चर आत्ताच थोड्या वेळापूर्वी एक अपलोड केलं. त्याच्यानंतर दुसरं पण कालचं जे लेक्चर आहे ते पण लगेच अपलोड होईल आणि हे पण आजच्याच इव्हिनिंग पर्यंत हे आपले लेक्चर्स अपलोड होतीलच. ओके, त्यामुळे तुम्हाला परत एकदा हे लेक्चर बघता येतील. आलं लक्षात सर्वांना? बर, अजून काही डाऊट आहे का याच्यामध्ये? बरं, याच्यात लेटर तुम्हाला एक्झाम्पल्स देऊ का? ओके, याच्यात ह्या स्टाईप मध्ये आपण अजून 3x3 मध्ये आपल्याला जायचं आहे. आपण आताची फक्त 2 चे एक्झाम्पल घेतोय, जास्त एक्झाम्पल नाही तर 2-3 एक्झाम्पल देतो फक्त, म्हणजे तुम्हाला पटापट आन्सर काढता येतील. ओके, होमवर्कसाठी होमवर्कचे एक्झाम्पल असं असेल. हे पहिलं एक्झाम्पल असेल, त्याच्यात ते दुसरं 1 3 -1 2 1 0 3 2 2 3. ओके, 2 4 0 1. ओके, आणि एक अजून देतो, थोडंसं हार्ड देतो हे, ते तुम्ही विचार करून मग सॉल्व्ह करा. जमलं तर ठीक, नाही तर आपण उद्या सॉल्व्ह करून देऊ तसं. 2 4 -3 5. ओके, चल, हे एक्झाम्पल तुमचे कशासाठी असतील, होमवर्कसाठी असतील. हे 4 एक्झाम्पल्सला आपल्याला काय क्वेश्चन सेम, फक्त हे मॅट्रिसेस आपल्याला अप्लाय करायचे आणि त्याला कन्वर्ट करायचं आहे आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये. आलं तर ठीक, नाही तर या महत्वाच्या क्वेश्चन्स पैकी मग आपण याला आधी अप्लाय करू, यांना सॉल्व्ह करू आणि मग त्यानंतर पुढच्या पाठ करण्याला. आलं लक्षात? ठीक आहे, बाकीचं लेक्चर जे असेल आपलं उद्या रेग्युलर वेळेत सकाळी होईल. ओके, ठीक आहे.